नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 स्पर्धेत कोणी जागतिक विक्रम केला? तर याचे योग्य उत्तर आहे दीप्ती जीवनजी। जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत जागतिक विक्रम केला आहे। 20 वर्षीय दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर T20 मध्ये विश्वविक्रम मोडीत काढून तिचे पहिले सुवर्णपदक पटकावले। दीप्तीने 55.07 सेकंदाची वेळ नोंदवत अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कचा 55.12 सेकंदाचा यापूर्वीचा विश्वविक्रम मोडला आहे, जो तिने गेल्या वर्षी पॅरिसमधील चॅम्पियनशिपच्या आवृत्तीत प्रस्थापित केला होता। तुर्कीच्या आयसेल ओंडरने 55.19 सेकंदासह दुसरे, तर इक्वेडोरच्या लिझान शेला अंगोलाने 56.68 सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले। तर बघा, T20 हे जे वर्गीकरण आहे ते बौद्धिक कमजोरी असलेल्या खेळाडूंसाठी आहे। नेक्स्ट आहे, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजीव पुरी। मे 2024 मध्ये ITC लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी 2024-25 या कालावधीसाठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे। पुरी यांनी TVS सप्लाय चेन सोल्युशन्सचे अध्यक्ष R दिनेश यांच्याकडून CIA ची कमान घेतली। टाटा केमिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO R मुकुंदन यांनी CII चे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे। संजीव पुरी हे 15व्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या कृषी निर्यातीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष होते। तसेच ते फार्म टू टेबल ड्रायव्हिंग इंडियाज ॲग्रिकल्चर सेक्टर डिजिटली या विषयावरील नीती आयोगाचे सदस्यही होते आणि ESG वरील कृती परिषदेचे अध्यक्षही होते। CII ही 1855 मध्ये स्थापन झालेली गैर सरकारी व्यापारी संघटना आहे। तर बघा, भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजीव पुरी यांनी पदभार स्वीकारलेला आहे, तर उपाध्यक्ष म्हणून R मुकुंदन यांनी पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहम्मद मोकबर यांची। मे 2024 मध्ये मोहम्मद मोकबर यांची इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मोहम्मद मोकबर हे इराणचे पहिले उपराष्ट्रपती आहेत। ते जास्तीत जास्त 50 दिवस कार्यकारी शाखेचा कार्यभार सांभाळतील। इस्लामिक रिपब्लिकच्या घटनेनुसार एखाद्या राष्ट्रपतीचा पदावर असताना मृत्यू झाल्यास प्रथम उपराष्ट्रपती सर्वोच्च नेत्याच्या मान्यतेने 50 दिवसांच्या अंतरिम कालावधीसाठी कार्यभार स्वीकारतो। सरकारच्या 3 शाखा, कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका यांची बैठक झाली। 2021 मध्ये जेव्हा राईसी अध्यक्षपदी निवडून आले तेव्हा मोहम्मद मोकबर हे पहिले उपाध्यक्ष झाले होते। तर बघा, नुकतेच राईसी यांचे निधन झालेले हेलिकॉप्टर अपघातामध्ये, त्यामुळे इराणचे अंतरिम अध्यक्ष म्हणून मोहम्मद मोकबर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा ठरलेला आहे। मे 2024 मध्ये फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जारी केली आहे। फोर्ब्सनुसार सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो हा ठरला आहे। क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या कारकिर्दीत चौथ्यांदा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर राहिला आहे। क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू आहे। फोर्ब्सच्या मते रोनाल्डोची कमाई सुमारे $260 दशलक्ष एवढी आहे। रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल नासरशी संबंधित आहे। स्पॅनिश गोल्फर जॉन रहेम $218 दशलक्ष सह दुसऱ्या स्थानावर आहे। $135 दशलक्ष ची कमाई करून तिसऱ्या स्थानावर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा राहिलेला आहे। नेक्स्ट आहे, माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला कोण बनली आहे? तर ज्योती अत्रे ही ठरलेली आहे। मे 2024 मध्ये भोपाळच्या ज्योती अत्रे या जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली आहे। 55 वर्षीय ज्योतीने दुसऱ्या प्रयत्नात 8848.86 मीटर उंची गाठून नवा विक्रम केला आहे। यापूर्वी 2023 मध्ये खराब हवामानामुळे त्यांना 8160 मीटर उंचीवरून परतावे लागले होते। त्यांनी एल्ब्रस, किलिमांजारो आयलँड पीक आणि कोशियोस्को यासह अनेक शिखरेही सर केली आहेत।
ज्योतीने 53 वर्षीय संगीता बहेलचा 6 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे। संगीता बहेलने 19 मे 2018 रोजी एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील सर्वात वृद्ध महिला म्हणून किताब मिळवला होता। नेक्स्ट आहे, दरवर्षी भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी पाळला जातो? तर 21 मे रोजी। दरवर्षी भारतात राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन 21 मे रोजी पाळला जातो। या दिवसाचा उद्देश दहशतवादाची भीती आणि तरुणांमधील वाढत्या कट्टरपंथीयतेचे उच्चाटन करणे आहे, जे राष्ट्रहितासाठी हानिकारक आहे। हा दिवस भारताचे 6वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पाळला जातो। राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी दहशतवाद्यांनी हत्या केली होती। नेक्स्ट आहे, फॉर्म्युला 1 एमिलिया रोमाग्ना जीपी 2024 कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकलेले आहे। मॅक्स वर्स्टॅपेनने एमिलिया रोमाग्ना जीपी 2024 जिंकले आहे। रेड बुलच्या मॅक्स वर्स्टॅपेनने एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स जिंकले आहे। मॅक्लोनच्या लँडो नॉरिसनने दुसरे स्थान पटकावले। 3 वेळा फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनच्या कारकिर्दीतील हा 59वा विजय आहे। वर्स्टॅपेनने इमोलामध्ये सलग 3रा विजय मिळवून 7 शर्यतींमध्ये त्याच्या हंगामातील संख्या 5 वर नेलेली आहे। नेक्स्ट आहे, विप्रोचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव जैन यांची। मे 2024 मध्ये विप्रोने संजीव जैन यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। माजी COO अमित चौधरी यांच्या जागी संजीव जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच फौजदारी न्याय प्रशासनावर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी। 18 ते 19 मे 2024 रोजी भूपेन हजारिका सभागृह IIT गुवाहाटी नमिती जल्हा गुवाहाटी येथे कायदा आणि न्याय मंत्रालय आसाम सरकार यांच्या सहकार्याने फौजदारी न्याय प्रणालीचे प्रशासन म्हणजेच प्रोग्रेसिव्ह पाथ ऑफ इंडिया या परिषदेचे आयोजन केले। ब्रिटिशकालीन गुन्हेगारी कायदा रद्द करण्यासाठी आणि देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेशी संबंधित नवीन कायदे लागू करण्यासाठी सरकारने अलीकडेच केलेल्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या परिषदेचा उद्देश होता। नवीन कायदे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 हे अनुक्रमे भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 या पूर्वीच्या फौजदारी कायद्यांची जागा घेणार आहेत। हे नवीन गुन्हेगारी कायदे अधिसूचित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे। नेक्स्ट आहे, संयुक्त राष्ट्राने 2024 साठी भारताचा सुधारित विकास अंदाज किती केला आहे? तर 6.9%। UN भारताच्या 2024च्या वाढीचा अंदाज सुधारित करून 6.9% केला आहे। यापूर्वी संयुक्त राष्ट्राने 6.2% विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता। जागतिक स्तरावर 2024 मध्ये अर्थव्यवस्था 2.7% दराने वाढण्याचा अंदाज आहे। मूडीजने भारताचा 2024-25 मधील वाढीचा अंदाज 6.6% वर सुधारित केला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच टो लॅम कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर व्हिएतनाम या देशाचे। हो व्हॅन थुऑंग यांनी मार्च 2024 मध्ये व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला। मे 2024 मध्ये त्यांच्या जागी टो लॅम व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत। टो लॅम व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत। टो लॅम हे सार्वजनिक सुरक्षा मंत्री होते। नेक्स्ट आहे, कान्स 2024 मध्ये विशेष स्क्रीनिंग मिळालेला भारतातील पहिला क्राउड फंड केलेला चित्रपट कोणता आहे? तर मंथन हा चित्रपट आहे। मंथन हा भारतातील पहिला क्राउड फंड केलेला चित्रपट 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये कान्स क्लासिक श्रेणीमध्ये प्रदर्शित करण्यात आला। श्याम बेनेगल यांचा चित्रपट मंथन 18 मे 2024 रोजी कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला। 48 वर्षांच्या जुन्या क्लासिक चित्रपटात दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील दिसली आणि या प्रतिष्ठित कार्यक्रमात ठळकपणे भारतीय चित्रपट इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला। स्क्रीनिंगमध्ये ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह, प्रतीक बब्बर, निर्मला कुरियन आणि अमूलचे MD जयंत मेहता यासारखे उल्लेखनीय व्यक्ती उपस्थित होते। चित्रपटाच्या निर्मितीशी निगडीत दुग्धशाळा कंपनी अमूलने 3.6 दशलक्ष शेतकरी उत्पादकांच्या प्रतिनिधित्वावर भर देत इंस्टाग्रामवर कार्यक्रमाची छायाचित्रे शेअर केली। नेक्स्ट आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी कितीने वाढली आहे? तर 44% ने वाढलेली आहे। मे 2024 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणीचा अहवाल जारी केला आहे।
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी 44% वाढून 2014-15 मधील 46 लाखांवरून 2021-22 मध्ये 66 लाख एवढी झाली आहे। अहवालात अल्पसंख्याक महिला विद्यार्थ्यांच्या नोंदणीत 42% अधिक वाढ झाली आहे। 2014-15 मधील 10 लाखहून अधिक 2021-22 मध्ये 15 लाखांपर्यंत वाढली आहे। महिला अनुसूचित जाती नोंदणी 51% वाढली आहे, तर एसटी विद्यार्थ्यांची नोंदणी 65.2% वाढली आहे। राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये ओबीसी नोंदणीत 71% वाढ झाली आहे, ज्यामध्ये महिला ओबीसी नोंदणी दुप्पट झाली आहे। नेक्स्ट आहे माजी सैनिक कल्याण विभागातर्फे समाधान मोहिमेचे आयोजन कोठे करण्यात आले, तर बेंगडुबी दार्जिलिंग। मे 2024 मध्ये माजी सैनिक कल्याण विभागाने पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील बेंगडुबी आर्मी कॅम्प येथे समाधान मोहीम आयोजित केली होती। मोहिमेदरम्यान दिग्गजांशी संवाद साधताना सचिव डॉक्टर नितेन चंद्र यांनी त्यांच्यासाठी कल्याणकारी उपायांना अधिक बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली। समाधान मोहिमेचा उद्देश माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्वासक वातावरण सुनिश्चित करून स्पर्श निवृत्ती वेतन आणि आरोग्य सेवा यासारख्या कल्याणकारी योजनांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांचा सन्मान करणे हा आहे। नेक्स्ट आहे प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डीलर्सना वित्तपुरवठा करण्यासाठी टाटा मोटर्सने कोणासोबत भागीदारी केली आहे, तर बजाज फायनान्स सोबत केलेली आहे। मे 2024 मध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी या टाटा मोटर्सच्या उपकंपनीने त्यांच्या प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन डीलर्सना पुरवठा साखळी फायनान्स सोल्युशन्स विस्तारित करण्यासाठी बजाज फायनान्सशी हातमिळवणी केली आहे। या सामंजस्य करारांतर्गत सहभागी कंपन्या टीएमपीव्ही आणि टीपीईएमच्या डीलर्सना कमीत कमी संपर्कासह निधी उपलब्ध करून देण्यासाठी बजाज फायनान्सच्या व्यापक पोहोचाचा लाभ घेण्यासाठी एकत्र येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।